महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंनी फलटण पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं। पोलीस आरोपींना वाचवतायत असं अंधारेंनी म्हटलंय। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत 6 जणांना चौकशीच्या कक्षेत घ्या अशी मागणी त्यांची आहे। तर डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर आणि गोरे यांना नोटीस पाठवण्याची मागणी अंधारेंनी केली। आमच्या मुलीला न्याय देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। न्याय न मिळाल्यास रणजित निंबाळकरांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही अंधारेंनी दिला। ते म्हणाले की SIT वगैरे विषय माझ्या हातात नाही, मी समजू शकते त्यांच्या हातात नाही। ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही, मी समजू शकते। आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला। उत्तर पाहिजे, उत्तर द्यायचे का त्यांना? मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का? तुम्ही येणार आहात का इथं? या 6 लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रामराजे निंबाळकर, हे सगळ्याच लोकांनी यावं, एकाने नाही सगळ्यांनीच इथं यावं।